मराठी साहित्य संमेलनामध्ये एवढी इव्हॉल्युशन झाली का? किमान वर्षाला 3 साहित्य संमेलन होणं अपेक्षित आहे. तुम्ही वेगवेगळं स्थान दिलं पाहिजे प्रत्येक लेखकाला. आज यंग लेखक एवढे आहेत, आज मला एकही यंग लेखक दिसत नाही कशातही. लोकसंख्या जशी वाढतीये ना तसं काहीतरी हवंय, वाचायला हवंय, डोक्यात हवंय, या मागणीची सुद्धा वाढ होती, ती भूक सुद्धा वाढतीये. बरोबर. मग त्या लोकांपर्यंत मराठी साहित्य पोहोचण्यासाठी काय करू शकतो? असे भरपूरसे प्रकाशक आहेत की जे अमेझॉन आणि फ्लिपकार्टला घाबरतात. अरे ते काय परवडतच नाही, अरे हेच होत नाही. अहो ते परवडणार नाहीच आहे हो. ऑल टाइम फेवरेट तुमची मेहता पब्लिकेशनची 5 पुस्तकं अशी कोणती आहेत की मी केव्हाही वाचायला बसतो आणि मला छान वाटतं? एक म्हणजे अर्थाच्या शोधात, मॅन सर्च फॉर मीनिंग असं एक नावाचं पुस्तक Yes. आहे. आणि ते मला असं वाटतंय की प्रत्येक माणसाने ते वाचलं पाहिजे. आपलं साहित्य संमेलन 100ावं जे आहे, तर ते 100ावं साहित्य संमेलन कुठं व्हावं असं तुम्हाला वाटतं? तुमच्या डोक्यात काय चाललंय? 100ावं साहित्य संमेलन. नमस्कार मंडळी, कसे आहात? आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. बऱ्याच दिवसांनी पॉडकास्ट करतोय, बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा कॅमेरा समोर येतोय आणि यावेळी वेगळा विषय घेऊन येतोय. वेगळा विषय म्हणजे काय, तर यंदा साताऱ्यात साहित्य संमेलन आहे. 99वं साहित्य संमेलन सातारमध्ये सुरू झाले आणि जे मराठी पुस्तक वाचणारी लोक आहेत, त्या मराठी पुस्तक वाचणाऱ्या लोकांच्या मनामध्ये एक नाव आत्तापर्यंत केव्हा ना केव्हा तरी निश्चित येऊन गेलेलं असतं, ते म्हणजे मेहता पब्लिकेशन हाऊस. आणि याच मेहता पब्लिकेशन हाऊसचे डिरेक्टर अखिलजी मेहता सर आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्या सोबत आहेत, आपल्यासोबत गप्पा मारणार आहेत साहित्य संमेलन आणि त्याच अनुषंगानं. त्यामुळे अखिलजी, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार माधव, धन्यवाद. पुस्तकाच्या अनुषंगाने हा पॉडकास्ट केल्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. थँक्यू. हे फार लोक करत नाहीत आणि मला असं वाटतंय की ही खूप मोठी गोष्ट आहे की आता जे साहित्य संमेलन वातावरण आहे त्या अनुषंगाने याच्याबद्दल चर्चा व्हायलाच पाहिजे. येस. आणि साहित्य संमेलनाबद्दलच माझा पहिला प्रश्न म्हणजे अखिलजी, बघा, आपण मेहता पब्लिकेशन हाऊस गेली 50 वर्ष या व्यवसायात आहे आणि अजून ते पुढे चालत राहणार आहे. सुरुवातीला एक काळ असा होता 10-15 वर्षांपूर्वी की इंटरनेट हा फक्त शब्द माहिती होता. आज इंटरनेट शिवाय जगण्याची आपण कल्पना करू शकत नाही. म्हणजे एवढं इव्हॉल्युशन आपल्या आयुष्यात आलेलं आहे. मग तुम्ही गेली 15-20 वर्ष स्वतः साहित्य संमेलन अटेंड करता, त्याच्यामध्ये मेहता पब्लिकेशन हाऊसचा स्टॉल असतो. तर मला तुम्हाला डिरेक्टली पहिला प्रश्न विचारायचा आहे की मराठी साहित्य संमेलनामध्ये एवढी इव्हॉल्युशन झाली का? मला असं वाटतंय मराठी साहित्य संमेलन हे मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी हा अतिशय गौरवाचा भाग आहे. येस. आणि हा आस्थेचा विषय आहे. बरोबर. आणि मला असं वाटतंय की त्या हिशोबाने त्याला वळण आलेलं नाही. म्हणजे आज जर 100 वर्ष त्याला कम्प्लीट होत आहेत तर त्याला भरपूर बदल घडवण्याची गरज आहे. म्हणजे आज ज्यावेळेस कदाचित 100 वर्षापूर्वी हे सगळं सुरू झालं असेल त्यावेळेस लोकसंख्या किती होती, त्यावेळेस प्रकाशक किती होते, त्यावेळेस वितरक किती होते. तर आता ज्या पद्धतीने त्याची संख्या वाढली आहे की किमान वर्षाला 3 साहित्य संमेलन होणं अपेक्षित आहे. की प्रत्येक शहरात, म्हणजे मोठ्या शहरात म्हणा, की आज समजा साताऱ्यात होत आहे ह्या वर्षी, तर काहीच प्रॉब्लेम नाही, एखादं बेळगावला पण होऊ शकतं, तर एखादं सांगलीला होऊ शकतं. आज सांगलीला साहित्य संमेलन होऊन 20 वर्ष झाली, 2 पिढ्या गेल्या. बरोबर. आपण का दिल्लीला जायला पाहिजे? जर आज आपण आपल्याच शहरांमध्ये साहित्य संमेलन 20-20 वर्षांनी करणार असू तर त्याला काय अर्थ राहिला? असं दिल्लीला जाणं किंवा इकडं तिकडं कुठंतरी भलत्या ठिकाणी करणं, जिथे मराठीचं तुम्ही म्हणताय की आम्हाला प्रचार करायचा आहे, तुम्ही नका करू, तो आमच्या प्रकाशकांवर सोडा. बरोबर आहे. प्रकाशक मराठी भाषा घेऊन जातील ठिकठिकाणी. आज अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे. आज दिल्लीमध्ये सेम डे डिलिव्हरीवर तुम्हाला श्रीमान योगी आणि स्वामी उपलब्ध आहे. तुम्हाला वन डे डिलिव्हरीची पण गरज नाहीये. तर मग मला असं वाटतंय की साहित्य संमेलनाने काळाबरोबर अपग्रेड व्हायला पाहिजे. कदाचित जे पुणे पुस्तक महोत्सव झालं पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजला, माननीय राजेश पांडे सर यांच्या पूर्ण काय म्हणतात ते बॅकबोन होते त्याचे, आणि त्यांच्या पूर्ण निर्देशनाखाली ते सगळं पूर्ण झालेलं होतं. सो तुम्ही त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे की म्हणजे साहित्यिक कार्यक्रम काय असायला पाहिजे, इव्हेंट मॅनेजमेंट काय म्हणायला पाहिजे, लोकांची सोय कशी असायला पाहिजे, वाचकांना तिथं कसं अट्रॅक्ट केलं पाहिजे, वाचकांची सोय कशी असली पाहिजे. शिवाय तुम्ही
पायरेसी पुस्तकं तिथे विकले जात नाहीत ह्याच्याबद्दल त्यांनी कसे बंदोबस्त केलेले आहेत. हम्म, हम्म. या अशा काही गोष्टी आहेत जे शिकायला पाहिजे. पुणे बुक फेस्टिवल मध्ये मी आलेलो आणि त्यावेळी मला एक म्हणजे आता बरेच इव्हेंट होते तिथं, त्यातला एक आवडला मला, तो म्हणजे की 1 मिनिट फक्त मराठी शब्द वापरून बोलायचं. बरोबर. आणि तेही लोकांना पॉसिबल नाही झालं. त्याच्यामध्ये सुद्धा आपले नेहमीचे वापरायचे मोबाईल असेल, टेबल असेल, काही असेल, ते शब्द येतच होते. बरोबर. So, आपण मराठी पोहोचवण्यासाठी असेही प्रयत्न करू शकतो. हा एक मुद्दा तिथं मला अपील झाला. हो. आणि पुणे बुक फेस्टिवलचा विषय निघालाय तर म्हणजे आज देशामध्ये जयपूर लिटरेचर फेस्टिवल आहे, हो. दिल्ली फेस्टिवल आहे, कोझिकोडे फेस्टिवल आहे, पुण्यात सुद्धा. म्हणजे हे फेस्टिवल बघितली की मी सातारचा आहे तर मला असं वाटतं की अरे पुण्यात एवढी गर्दी होती म्हणजे तिथं काहीतरी असणार आहे. तर आपण ते 110-120 किलोमीटर अंतराळात जाऊन बघितलं पाहिजे की तिथं काय होतंय म्हणून. बरोबर. पण ती गर्दी मला दिल्लीच्या साहित्य संमेलनात पण दिसली नाही. आणि आता सातारचं साहित्य संमेलन आज सुरू होते, तर अजून मला फर्ग्युसन मध्ये जेवढी गर्दी होती त्या गर्दीच्या अगदी 15-20% सुद्धा गर्दी इथं दिसत नाहीये. तर तुम्हाला मेहता पब्लिकेशन हाऊसचे डिरेक्टर म्हणून या ठिकाणी असं काही जाणवलं का की बाबा तिकडे गर्दी जास्त आहे पण संमेलनामध्ये गर्दी कमी वाटते? हे बघा, पुणे पुस्तक महोत्सव एक अशी गोष्ट आहे ना जी मला असं वाटतंय स्वतंत्र भारतामध्ये मराठी पुस्तकांसाठी कुणी कधी काही एवढं केलेलंच नाहीये. सो आपण पुणे पुस्तक महोत्सव हा विषय थोडा बाजूला ठेवूयात. बरोबर. ह्याचं कारण असं आहे की आपण फरारी आणि मारुती नाही कम्पेअर करू शकत. सो त्यांनी ते खूपच उच्च पद्धतीने केलेलं आहे. त्यात भरपूर लोक इन्व्हॉल्ड आहेत, प्रोफेशनली इन्व्हॉल्ड आहेत. त्यात सेंट्रल सरकारची NBT नॅशनल बुक ट्रस्ट हेही इन्व्हॉल्ड आहे. पण अर्थातच म्हणजे पैसा आणि इन्व्हॉल्वमेंट या सर्व बाकीचं सोडून पण पुणे पुस्तक महोत्सव बरोबर मला नाही वाटत की काही कम्पेअर व्हायला पाहिजे आता. जयपूर लिट फेस्ट पण नाही होऊ शकत ह्याचं कारण की जयपूर लिट फेस्ट मध्ये फक्त आणि फक्त कार्यक्रम असा स्वरूप असतो. हो. तिथं पुस्तक विक्रीवर जास्त भर नसतो कुठे. दिल्ली बुक फेअरशी होऊ शकतं कम्पेअर, येस. पण दिल्ली बुक फेअर पण खूप आधीपासून काळात सुरू झालेलं आहे. म्हणजे नाही म्हटलं तरी कमीत कमी 25-30 वर्ष मिनिमम झाले असतील की ते चालू आहे. साहित्य संमेलनाच्या बाबतीत मला असं वाटतं की थोडं प्रोफेशनली इव्हेंट मॅनेजमेंट, थोडं प्रोफेशनली तारखा बघणं, लोकांना कसं अट्रॅक्ट करता येईल, कार्यक्रमाचे स्वरूप काय ठेवता येतील, साहित्यिक गप्पा कसे वाढवता येतील, बाकीचे वायफळ विषय न घेता साहित्यिक गप्पा का आपण वाढवू नाही शकत. वेगवेगळ्या प्रकाशकांना आहे, वेगवेगळ्या लेखकांना आहे, तुम्ही वेगवेगळं स्थान दिलं पाहिजे प्रत्येक लेखकाला. आज यंग लेखक एवढे आहेत, आज मला एकही यंग लेखक दिसत नाही कशातही. पण नवीन नवीन लिहिणारे किती नवीन नवीन चेहरे आहेत, भरपूर काय काय आहे. त्या पलीकडे जाऊन पण असा भरपूर प्रयत्न केला पाहिजे की आपण कसं लोकांना इथपर्यंत आणू शकतो, साताऱ्यापर्यंत. बरोबर. आज पुणे पुस्तक महोत्सवाला लोक विदर्भातून आलेली आहेत. हो हो. आज आपल्याला इथे चर्चा अशी आहे की कोल्हापुरातून येतील का साताऱ्याला लोक. खरंय. वेरज हे कसं आणू शकतो, प्रायव्हेट बसेस तुम्ही कसे हायर करू शकता, असे खूप इव्हेंट मॅनेजमेंटचे वेगवेगळे पैलू आहेत जे तुम्ही सगळे एक्सप्लोर केले पाहिजे आणि ते प्रोफेशनली व्हायला पाहिजे. म्हणून जसं आधी येत चाललंय तसं तुम्ही आपलं करत चाललात आणि तेच होत चाललंय. तुम्ही सोशल मीडिया आहे, तुम्ही वेगवेगळ्या नवीन माध्यम वापर करायला पाहिजे. पॉडकास्ट असतात, तुम्ही त्यातून काहीतरी निर्माण केलं पाहिजे. वातावरण निर्मिती तुम्ही आता पेपरमध्ये जाहिराती देऊन आणि शहरामध्ये फ्लेक्सेस लावून ही वातावरण निर्मिती नाही होत. आता ते कमी प्रमाण झालंय. आता तुम्हाला वातावरण निर्मितीचं सगळं पैलू बदललंय. तुम्ही सोशल मीडिया हा व्यवस्थित वापरला पाहिजे. तुम्ही बाकीचे कुठले अँगल्स असतील, इन्फ्लुएन्सर्स आहेत, त्यांचा तुम्ही वापर केला पाहिजे. हे सगळं शिकण्यासारख्या गोष्टी आहेत आजच्या मॉडर्न डे इव्हेंट मॅनेजमेंट मधून. आणि जसं म्हणून म्हटलं ना की तुम्ही जर हा आराखडा सगळा काढला आणि तुम्हाला हे फायनान्शियली बसवायचं असेल ना गणित, हे 12 महिने प्रोफेशनली या टीमनी काम केलं पाहिजे. वर्षातून 4 दिवस कुठेतरी ठेवून असं केलं. आज आपण पुणे पुस्तक महोत्सव बद्दल बोललो, ते 12 महिने टीम काम करते त्याच्या मागे. पुढच्या पुणे पुस्तक महोत्सवाचं काम चालू झालं. येस येस. आज साहित्य संमेलन पुढच्या वेळेस कधी होणार आहे हे माहित नाही आपल्याला. वेरॅज मला असं वाटतं ऍज अ पब्लिशर की मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे मी एक आव्हान करतो साहित्य संमेलन कमिटी आणि सर्वांना,
100वे साहित्य संमेलन हे 3 ठिकाणी करायचं, एक ठिकाणी नाही. महाराष्ट्राची मराठी ही एका शहरापुरतं मर्यादित ठेवून लोकांच्या सोयीनुसार इव्हेंट मॅनेज करणं हे सोडून द्या. कम्फर्ट लेवलच्या बाहेर येऊन पुण्यामध्ये करा, मुंबईत करा, नाशिकमध्ये करा. मी जसं म्हटलं सांगलीमध्ये 20 वर्षापूर्वी झालेलं आहे, सांगलीमध्ये करा. कित्येक शहर आहेत, अजून लातूर आहे, नांदेड आहे. तुम्ही मराठवाड्याकडे अजून गेला नाही आहात. उदगीरला झालं, पण त्याच्यानंतर परत उदगीरला होऊन परत होत आली, 5 वर्ष होईल. पुढं काय, दर 5 वर्षाला मोठ्या महाराष्ट्राच्या शहरांमध्ये त्या स्केलचा एक इव्हेंट व्हायला पाहिजे, जिथं पुस्तकांचं घेवण देवण आहे, जिथं विचारांचं एक माध्यम आहे, विचार ठेवण्यासाठी एक कुठलं तरी पोडियम कुणीतरी उभं केलं पाहिजे. तरच तुम्हाला नवीन प्रकाशक पण दिसतील, नवीन वाचक पण निर्माण होतील, नवीन लेखक पण येतील. तुम्ही तिथपर्यंत नेलं पाहिजे. आणि लोकांना तिथे यावंसं वाटलं पाहिजे की तिथे साहित्य संमेलन होतंय, तर चला जाऊन बघूयात की आज काय काय इव्हेंट आहेत तिथं, तिथं कोणत्या गोष्टीवरती काय चर्चा घडणार आहेत, किंवा तिथं कोणते कोणते प्रकाशक आलेत. म्हणजे मी एखादं पुस्तक नुसतंच ऐकतोय, त्या पुस्तकाबद्दल हाईप आहे का, ते पुस्तक खरंच मला तिथं बघायला मिळेल, त्याची समीक्षा आहे का तिथं, हे सगळं म्हणजे साहित्य संमेलनामध्ये जावंसं वाटलं पाहिजे. हे वातावरण निर्मिती करणं परत ते कोळीकोडला मी गेलेलो होतो मागच्या वर्षी. त्यावेळेस मला एक जाणवलं, ते बीचवर करतात. 7 स्टेजेस आहेत तिथे. आपल्या इथं काय कोकण पट्टा नाहीये का, किंवा म्हणजे आपल्या इथं काय कोकणात कुणी मराठी बोलत नाही म्हणून आपल्याला करायचं नाही असं आहे. हे सगळं होता किमान वर्षाला कमीत कमी एक कुठल्या तरी बीचवर व्हायला पाहिजे. बरोबर. कोकणात बुक फेस्टिवल म्हणून व्हायला पाहिजे, कोकण बुक फेस्टिवल म्हणून. इतके काय काय गोष्टी आहेत ना करण्यासारख्या. आणि मला असं वाटतंय फक्त सरकारी फंड्सवर अवलंबून न राहता थोडं विचारांची होरायझन जरा बदलली पाहिजे. बरोबर. की कोण स्पॉन्सरच आहेत, कोण येऊ शकतात, तर तुम्ही हे करू शकता. करा, इच्छाशक्ती असेल तर नक्की होऊ शकतं. मला ह्याच्या पुढचा प्रश्न परत एकदा बुक फेस्टिवल बद्दलच विचारायचा आहे की म्हणजे तुम्ही आता परदेशात पण बुक फेस्टिवल केलेत, फ्रँकफर्ट असेल, लंडन असेल, तर ते बुक फेस्टिवल केल्यानंतर अशा कोणत्या गोष्टी वाटतात की ज्या गोष्टी आपल्याकडे पाहिजेतच, म्हणजे नो मॅटर व्हॉट, या गोष्टी असायलाच पाहिजे. एक बेसिक स्ट्रक्चर की बाबा चांगलं सुविधा वाचकांसाठी एक. दुसरी गोष्ट म्हणजे जी एक तिथं जो सिरियसनेस आहे पुस्तकाचा. आज फ्रँकफर्ट बुक फेअर ज्यावेळी होतं, फ्रँकफर्ट मधल्या प्रत्येक शाळा तिथे येतात मुलांना घेऊन. बरोबर. सो तिथं तो उत्सव झालाय, तो कार्निवल झालाय. त्यांनी तो एक एक्झिबिशन पुरतं लिमिटेड नाही ठेवलेला तो इव्हेंट, त्यांनी तो कार्निवल केलाय त्याचा. आपण पण करतो, ग्रंथदिंडी होते वगैरे वगैरे, असं सगळं होत असतं. पण त्याच्यात ऍक्च्युली रस किती आणि षडयंत्र किती हे पण विचार करायला पाहिजे. सो हे सगळं वगळता तुम्ही खरंच विचार केला की बाबा फ्रँकफर्ट बुक फेअर आहे, लंडन बुक फेअर आहे, तिथं पुस्तक विक्री पण नंतर शेवटी होते, पण आधी राईट्सचं घेऊन देवण होतं. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची लँग्वेज मधली पुस्तक, युरोपियन लँग्वेजेस मधली पुस्तकं त्यांना राईट्स विकायचे असतात. त्याच्यासाठी त्यांना सरकार किती मदत करतं, त्याच्यासाठी सरकार त्यांचे ग्रँट्स काढतात. आज जर्मनीमध्ये जर्मन सरकार हे, जर तुम्ही आज जर्मनीमधून किंवा फ्रेंच मधून जर आपण मराठीत पुस्तक केलं तर त्यांचं सरकार आपल्याला पैसे देईल ते ट्रान्सलेट करायला, कारण का त्यांना त्यांच्या भाषेबद्दल प्रचंड आदर आहे. बरोबर. आणि त्यांना हवंय की बाबा आमची भाषा हे इतर भाषेमध्ये गेली पाहिजे. आपण पण हा का नाही प्रयत्न करू शकत? लांब जायची गरज नाही. हे चेन्नई बुक फेस्टिवल मध्ये होत आहे. तमिळनाडूमध्ये स्टॅलिन सरकारनी हे 3 वर्षापूर्वी हे रुजवायचा प्रयत्न करतायत. ते जर तमिळ लँग्वेज मधून जर तुम्ही इतर भारतीय लँग्वेज मध्ये तुम्ही जर अनुवाद केला आणि पुस्तक प्रकाशित केलं तर ते तुम्हाला आर्थिक मदत करतायत. आपण का नाही करू शकत? मराठी काय असं वाटतं का की अभिजात दर्जा मराठीला मिळणारच होता, इट वॉज ड्यू, आपण असं म्हणूयात. बरोबर. आणि तो दर्जा मिळाला म्हणून भाषेचं काय म्हणतात महत्व वाढलं का? तर मला असं वाटत नाही. मराठी भाषा ही कायम मोठीच होती, कायमच मोठी होती. फक्त मला असं वाटतंय की त्या लँग्वेज बरोबर अनुषंगाने जे इव्हेंट्स आहेत, जसे की एकच साहित्य संमेलन आहे, की ते अनेक व्हायला पाहिजे. तुम्ही, मला असं तेच वाटतं की तुम्ही वेगवेगळ्या लोकांना ऑपॉर्च्युनिटी द्या, यंगस्टर्सना ऑपॉर्च्युनिटी द्या
ते लिखाण करतील. आज ही वेळ नाही येणार बोलायची की अरे आज कोणी आधीसारखे आपले लेखकच नाही राहिलेले. खरंय मग खरंय. पुस्तक विक्रेते फारच कमी व्हायला लागलेत. कदाचित काही वाचक कमी होत आहेत का? वाचक कमी नाही होत आहेत. तुम्ही वातावरण किंवा एक प्रोफेशनलिझम जो आणायला पाहिजे ना, तो नाहीये. तो प्रोफेशनलिझम असेल की तुम्हाला कळेल का, म्हणजे पुढे पुस्तक पोहोचतो 3 वर्ष बघून असं कोणी काहीच मला म्हटलं नाही वाचक कमी होत आहेत. ती चर्चाच बंद झाली. बंदच झाली हा. आणि व्यवस्थित उत्तरच मिळालं की उत्तरच बाबा, मिळालं ते. पुणे बुक फेस्टिवल म्हणजे मराठी वाचकांची संख्या कमी वगैरे ह्या ते सगळ्याला सगळं उत्तर उत्तर आहे. ब्रिलियंट उत्तर आहे. पण मला असं वाटतं की आपण वाचलेली पुस्तकं, आपल्याला भेटलेली माणसं आणि आपण जो काही स्क्रीनवरती कंटेंट बघतोय याच्यातून एक मतप्रवाह आपला रोज बदलत चाललाय. आणि लोकसंख्या जशी वाढतीये ना, तसं काहीतरी हवंय, वाचायला हवंय, डोक्यात हवंय, या मागणीची सुद्धा वाढ होती, ती भूक सुद्धा वाढतीये. बरोबर. मग त्या लोकांपर्यंत मराठी साहित्य पोहोचण्यासाठी काय करू शकतो? म्हणजे कोणत्या प्रकारचं साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं असं प्रकाशक म्हणून तुम्हाला वाटतं? आता मेहता पब्लिशिंग हाऊस म्हणून आम्ही कायमच आधीपासून काटेकोरपणे लक्ष ठेवतो की बाबा नवीन ट्रेंडिंग काय आहे, चेंजेस. आता समजा ब्लिंकिट आहे, ब्लिंकिट किंवा इन्स्टामार्ट आहे स्विगीचं. सो आपण त्याच्यावर पुस्तकं लिस्ट केली आहेत. ओके. हा. सो एक आहे ते अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे. असे भरपूरसे प्रकाशक आहेत की जे अमेझॉन आणि फ्लिपकार्टला घाबरतात. अरे ते काय परवडतच नाही का, अरे हेच होत नाही. अहो ते परवडणार नाहीच आहे हो, कारण हा सगळा व्हॉल्यूम बेस्ड गेम हा. आहे. तुम्हाला नीट व्यवस्थित एक एक इनव्हॉइस फक्त झालं आणि त्यात तुमचं किती मार्जिन आहे हे विचार पलीकडे जाऊन तुम्ही तिथे हजारो पुस्तकं कशी विकू शकता हे पहिले तुम्ही विचार करा. जर हा विचार जर तुमचा सक्सेसफुल झाला तर 100% अमेझॉन नाही झुकतात मग, कारण तुमच्याकडे आज व्हॉल्यूम आहे. बरोबर बरोबर. म्हणून हीच माध्यम आहेत जी आता पुढे नेणार आहेत. आणि ई बुक्स आहेत, शिवाय ई बुक्सला नाही म्हटलं तरी मागणी व्यवस्थित आहे. आणि मला असं वाटतं अजून एक प्रश्न सर्व वाचकांमध्ये आणि लोकांमध्ये असा येतो आणि तुमच्या व्ह्युअर्सलाही हा प्रश्न येईल की ई बुक्स, ऑडिओ बुक्स आल्यामुळे प्रिंटेड बुक्स हे हो. काय कमी होणार आहेत का? हो. किंवा भविष्यात पुस्तकं छापलीच जाणार नाही असं काय होईल का? फार आधी ना ज्यावेळेस टीव्ही आला त्यावेळेस म्हटले की न्यूजपेपर बंद होणार आहे. हो, हो, हो. आणि आजही न्यूजपेपर चालू आहे. सेम 2010-11च्या सुमारास जे ई बुकची क्रांती आली त्यावेळेस सेम चर्चा झाली की आता ई बुकची क्रांती आली म्हणून न्यूजपेपर पण बंद होणार आहे, कारण आता न्यूजपेपर पण डिजिटल स्वरूपात येणार आहे. पुस्तकाबद्दल अर्थातच पुस्तकं आता नंतर मिळणारच नाहीत आपल्याला, सगळे ई बुक्सवरच येणार. तुम्ही आज ग्लोबल ट्रेंड बघितला तर अजूनही पुस्तकं राईजवरच आहेत. असं कधीच होणार नाही की पुस्तकं कधी बंद होतील. बर, आमच्यासारख्या व्यावसायिक लोकांना 3 माध्यमं मिळतील अजून. खरंय. आपण आपली इन्व्हेस्टमेंट कुठे करू शकतो, वाचकांपर्यंत कसं पोहोचू शकतो, याच्यासाठी आमच्यासाठी ते नवीन ऑपॉर्च्युनिटीज आहेत. ई बुक्स मधून पण आपण कसं व्यवसाय करू शकतो, ऑडिओ बुक्स मधून कसा करू शकतो, प्रिंट बुक मधून कसा करू शकतो. पण एकाला एक कॉन्फ्लिक्टिंग आहे मला असं वाटत नाही. आणि मला असंही नाही वाटत की जो ई बुकचा वाचक आहे तो काय प्रिंट बुक वगळून तिथं गेलाय. मला असं वाटतं जो नव्याने तयार झालाय खरंय. तो आता असं पण विचार करायला पाहिजे की मे बी तुमच्याकडे 500 पानाचं पुस्तक आहे, तुम्ही 300 पानं वाचली आणि तुम्हाला आज कुठेतरी बाहेर जायचंय आणि तुम्ही ते पुस्तक घेऊन नाही जाऊ शकत, तर तुम्ही ई बुक घेऊ शकता किरकोळ किमतीमध्ये आणि तुम्ही तिथून सुरुवात करू शकता पुढे वाचायला. मध्यंतरी अमेझॉनने सुरुवाती केलेली. तुम्ही जे प्रिंट बुक विकत घेता तुम्हाला फुकट ई बुक देतात ते, म्हणजे जेणेकरून तुम्ही दोन्ही ऍट अ टाइम सुरू ठेवू शकता पॅरलली वाचन. बरोबर. मला असं वाटतं की कुठलंही नवीन माध्यम हे ऑपॉर्च्युनिटीच असतं, डिझास्टर नाही, डिझास्टर नसतं ते. ओके ओके. Yes. आणि आता बोलता बोलता तुम्ही ट्रेंड बद्दल पण बोललात की म्हणजे कोणते ट्रेंड चालू आहे ते पण बघायला लागतं. सो आता मराठी साहित्याच्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं की बाबा जो वाचक वर्ग पुस्तक खरेदी करतोय त्याच्यामध्ये कोणता ट्रेंड वाटतोय तुम्हाला की या ह्याची जॉनरची पुस्तकं जास्त जात आहेत किंवा जास्त वाचली जात आहेत? एक म्हणजे मराठी साहित्यामध्ये सर्वसाधारण हिस्टॉरिकल फिक्शन म्हणजे ऐतिहासिक कादंबऱ्या हे कायमच जोरात असतात, ट्रेंडिंग. आता ते सर्वांनाच माहिती आहे, पण मला असं वाटतं त्याच्या पलीकडे जाऊन बायोग्राफीज असतील किंवा फिक्शन स्टोरीज असतील, क्राईम थ्रिलर, लोकांना तेही वाचायला आवडतं. की असे
हॉलिवूडचे विषय टाइप्स, की म्हणजे ज्याच्यावर थ्रिलर फिक्शन्स मूवी येतात. म्हणजे आपली किती पुस्तकं आहेत, जेफ्री आर्चर असतील, डॅन ब्राऊन असेल. आता डॅन ब्राऊनचं सिक्रेट ऑफ सिक्रेट्स नावाचं पुस्तक इंग्रजीमध्ये आत्ताच आलं. 1500 रुपयाला पुस्तक येते. मराठी पण कदाचित तेवढ्याच किमतीला येईल. पण आजही त्याची एन्क्वायरी सुरू झालेली आहेत की मराठी कधी येणार आहे ते. म्हणजे लोकांना उत्सुकता आहे की बाबा नवीन कुठलं मोठं पुस्तक येतंय, वेगळा जॉनर आहे हा. तरी पण लोकांना उत्सुकता असते. शिवाय बायोग्राफीज, मी जसा आता उल्लेख केला त्याचा, बायोग्राफीज हे फक्त चांगली लोक आणि प्रतिष्ठित लोकांपुरतं पण लिमिटेड नाहीये. आम्ही आता मध्यंतरी म्याव म्याव नावाचं पुस्तक केलं. बेबी पाटणकर ही ड्रग लॉर्ड होती मुंबईमध्ये, येस. तर तिची बायोग्राफी आम्ही केली. तर तेही चांगली मागणी असते त्याला. सो लोकांना काहीतरी हटके पण वाचायचं असतं. बरोबर. बे की बेकच वाचायचंय आणि हेच संस्कार आहेत आणि असं आहे असं पण नाहीये. थोडं तुम्ही रोज डाळ भात नकोय, हा, लोणचं पण हवंय, कोशिंबीर पण हवी, हवी आहे. गुलाबजाम पण पण हवाय. हवंय. आणि त्या पद्धतीने ट्रेंड सध्या चालू आहे. ऍज अ पब्लिकेशन म्हणून म्हणजे आता मी बघितलं की मेहता पब्लिकेशन दरवर्षी साधारण 100 किंवा त्यापेक्षा जास्त पुस्तकं प्रकाशित करते आणि पुनरावृत्ती वगैरे असेल तर तो आकडा आणखीनच उगाच वाढत जाते. सो मला विचारायचंय की मग यातलं पुस्तक कोणतं प्रकाशित करायचं ह्याचा निर्णय तुम्ही प्रकाशक म्हणून कसा घेता? म्हणजे हा मला का विचारायचंय, तर आज खूप तरुण आहेत सर की ज्यांना ब्लॉग रायटिंग करायला आवडते. खूप लोक आहेत की जे त्यांच्या रील्स मध्ये एवढा भारी कंटेंट देत आहेत की कदाचित त्याचं पुस्तक केलं तर तेही खूप चांगलंच आहे. आणि म्हणून मला हा प्रश्न विचार की कोणतं पुस्तक करायचं हे तुम्ही कसं निवडता? मला असं वाटतं आपली जी संपादकीय टीम आहे ती ह्याचा कॉल घेते. पण ह्याच्याहून पलीकडे जाऊन असंही वाटतं की काही असे विषय आहेत की जे असं वाटतं की म्हणजे जे मी एक निर्जन पूल नावाचं आम्ही पुस्तक केलं आणि एक फलानी नावाचं पुस्तक केलं. ओके. तर ती आसाममध्ये एक बाई होती जिला जाळणं वगैरे वगैरे, वुमन अत्याचार वगैरे अशा त्या अनुषंगाने ते पुस्तक आहे. ते पुस्तक कमर्शियली चालणार होतं का? प्रॉब्ली नाही. ते पुस्तक असं कुठे अफाट कुठं त्याची डिमांड होणार होती का? नाही. पण आम्हाला वाटलं ते करायला पाहिजे. आम्हाला वाटलं की नाही ते समाजापुढे पुस्तक ठेवलं पाहिजे म्हणून आम्ही ठेवलं. सो असे डिसिजन्स होतात. उलटे डिसिजन्स होतात. गीतांजली श्री सारखं पुस्तक आहे, रेत समाधी, अरे त्याला ब्रुकर प्राइज मिळाला, सगळे धावून निघाले त्याच्या मागे. अशी ही पुस्तकं केली पाहिजे जी समाजाला चांगली आहेत आणि तिची कमर्शियल व्हॅल्यू आहे. त्याच्याहून पलीकडे जाऊन आम्ही अश्विन सांगेची पुस्तकं केली आहेत ज्याला फक्त कमर्शियलच व्हॅल्यू आहे. सो कुठल्या पुस्तकं आपण काय केली पाहिजे आणि कशासाठी केली पाहिजे हे प्रत्येक प्रकाशकाने ते कॉल घेतात ते. आणि अजून असंही असतं की आपली मर्यादा काय आहे आणि आपण काय विकू शकतो आणि काय विकू शकत नाही, किंवा काय विकायचं नाही किंवा काय विकायचं नाही हे तर ठामपणे ठरवलं पाहिजे. बरोबर. पण ह्याच्याहून पलीकडे जाऊन आपण काय विकू शकतो किंवा काय नाही विकू शकत ह्याचा आपण आपल्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस आपण हे समजून घेऊन ते पुढे गेले पाहिजे. आणि हो, प्रकाशकांनी हे संपादकांचं ऐकायलाच पाहिजे. प्रकाशकांनी त्याचं डोकं बाजूला ठेवलं पाहिजे काही वेळेस आणि कदाचित संपादकांचं ऐकायला पाहिजे की कुठलं पुस्तक आपण करायला पाहिजे, कुठल्या लेखकांना आपण चान्स दिला पाहिजे, नवीन लेखक कसा आपण अजून पद्धतीने चांगल्या पद्धतीने उभा करू शकतो. जर मला असं वाटतं हे जर सगळ्यांनी मिळून जर ठरवलं तर प्रकाशक आणि एडिटोरियल टीम ह्या दोन्हींनी ते समीकरण तो ब्रिज केला पाहिजे आणि त्या दोघांनी मिळून ते एक टीम एफर्ट आहे की आपण पुढे कसं नवीन वाचकांपर्यंत आणू शकतो. मगाशी आपण बोलता बोलता ऑडिओ बुक्स, ई बुक्स हे पण बोलत होतो. आता आपण नवीन लेखकांना आपण संधी कशी देतो ह्याच्याबद्दल पण बोललो. पण एक गोष्ट सगळ्याच भाषेतल्या पुस्तकांच्या बाबतीत आहे आणि तो फार आधीपासून आहे, तो म्हणजे पुस्तकांची पायरसी. किंवा जी पुस्तकं मला साधारण मी पुस्तकांच्या दुकानात गेलो तर 150 रुपयाला मिळते, पण मी बाहेर रस्त्यावरती ते पुस्तक घेतलं तर ते पुस्तक मला 50-60 रुपयात, कधीतरी 70 रुपयात का होईना पण मिळते. तर मला ते पुस्तक घेणं बरं वाटतं. मग ही जी पायरसी आहे ह्याचा प्रकाशक म्हणून तुम्ही काय विचार करता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती पायरसी थांबण्यासाठी काय करता येऊ शकतं? पायरसी हा खूप मोठा विषय आहे. त्याच्यात जे स्टेक होल्डर्स आहेत ना हे खूप आहेत. ओके. प्रकाशक, लेखक
हे मला असं वाटतंय हे खूप मायन्यूट स्टेक होल्डर आहेत त्यात. सो ह्यात पायरसी का होते? पुस्तकं एकतर अवेलेबल नसतात, हम्म, नाहीतर महाग असतात. हम्म, हम्म, ह्या दोन गोष्टींमुळे पायरसी होते. जर पुस्तक आपण स्वस्त आणि व्यवस्थित चांगल्या दर्जेदार किमतीला देऊ शकलो तर ती होईल. पण आता ह्याचे कॉन्ट्राडिक्शन परत तसेच आहेत की आता जीएसटी वाढलं हम्म. तर पुस्तकाची प्राइस वाढणार. वाढणार. सो कुठं ना कुठं तरी हे इन्स्टिट्यूशनल लेवलला गव्हर्नमेंट, पोलीस इथं कुठं ना कुठं तरी त्या लेवलला त्यांनी तो विचार केला पाहिजे. हा फक्त आणि फक्त प्रकाशक आम्ही त्या फेऱ्या मारू त्यांच्याबरोबर आणि पोलीस कंप्लेंट करू, पोलिसांना अवेअर करू, असं भरपूर काय काय आम्ही प्रत्येक वेळेस करू. हे आम्ही करतच असतो. आम्हाला जर पायरेटेड पुस्तकं कोणी दिसलं की बाबा हा पायरेटेड पुस्तक विकतोय, हा विक्रेता इथे जमिनीवर बसलाय आणि फेरीवाल्यासारखा बसलाय आणि तो तिथं विकतोय, तर त्याचा प्रयत्न आम्ही करतच असतो. पण हे किती दिवस करणार? 4 दिवस करणार? त्याला पाठीमागून पण तेवढं बॅकिंग पाहिजे. आम्ही म्हणतो 365 दिवस आम्ही करतो. पण इतर वेळेस ते नाही होते, ह्याच्यासाठी कोण करतंय का? सो ह्याच्यात अजून असं पण आहे की आम्हाला आमचे जे अनुभव आहेत, कधी कधी पोलीस म्हणतात की आम्हाला फरकच नाही कळत, मग आम्ही कसं थांबवू त्यांना? हम्म, बर, मला असं पर्सनली वाटतं की आता माननीय आपले आता मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील सर आहेत, राजेश पांडे सर आहेत, मुरलीधर मोळ सर आहेत. हे मला वाटतं मी 4 नावं अशी घेतली, इव्हन एकनाथ शिंदे सर आहेत. हे 5 नावं अशी आहेत की जे स्वतः वाचक आहेत, हम्म, ॲव्हिड रीडर्स. हम्म, हम्म. म्हणजे ते त्यांचं वाचन भरपूर आहे, अफाट आहे. अफाट आहे. तुम्ही कदाचित असं एक ट्रेनिंग व्हायला पाहिजे वरतूनच पोलिसांना की बाबा हे नाही, आपल्याला हे थांबवायचंय, बरोबर. मग हे कुठं ना कुठं तरी हे आटोक्यात आणायचंय. हे जे सिस्टमॅटिकली जे ऑर्गनायझेशन चालू आहे हम्म, हम्म. की पूर्ण सप्लाय चेन मॅनेजमेंट त्यांनी इतकी ऑर्गनाइज्ड वे पासून आहे ती, की ह्याला कुठेतरी आपल्याला ताळा मारायचा आहे. कारण आज शेवटी त्यातून तुम्हाला ना जीएसटी मिळतोय ना इन्कम नाही टॅक्स मिळत. मिळतोय. जीएसटी आणि इन्कम टॅक्स देणारे जी लोक आहेत त्यांना पुस्तकाचे प्राइसेस महाग करायला लागतात. मग जर तुम्ही ते पायरेसी तुम्ही थांबवून जर तुम्ही तुमचा ऍज अ गव्हर्नमेंटलचं तुमचं रेव्हेन्यू जर तुम्हाला वाढवायची संधी मिळत असेल तर मला वाटतं हे केलं पाहिजे. सर, मला ह्यातला आणखीन एक थोडासा फार गंभीर प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे ज्या दिवशी बुक रिलीज होतं ना, सेम डेला पायरेटेड कॉपी अवेलेबल असते, ती हो. कशी काय शक्य होते? अहो हे बघा, फार अवघड नाहीये. म्हणजे आधी एक काळ होता असा की ज्यावेळेस तुम्हाला पुस्तकातला टेक्स्ट एक्स्ट्रॅक्ट करून हम्म, ओपन फाईल मध्ये आणणं, ह्याच्यात मे बी फार वेळ जात असेल. आता मोबाईलच्या ऍप्लिकेशन मध्ये ओसीआर ऍप्स वगैरे आहेत जे तुम्ही फक्त स्कॅन केले की हम्म. येतात. बरं, आता तर त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याकडे चॅट जीपीटी जेमिनी आहे. मग तुम्ही फक्त त्याचा स्क्रीनशॉट जर तुम्ही पेजचा काढला आणि त्यांना सांगितलं मला यातलं टेक्स्ट एक्स्ट्रॅक्ट करून दे, तर तो एका सेकंदात टेक्स्ट आपल्याला देईल, तो ओपन फाईल म्हणून. असा किती वेळ लागेल त्याचं टेक्स्ट एक्स्ट्रॅक्ट करायला? सो मे बी खरंय. 2 दिवस पण फार वेळ लागेल असं नाहीये. सो मला नाही वाटत की त्याच्यासाठी मी जसं म्हटलं ना की टेक्नॉलॉजी इतकी ऍडव्हान्स आहे ना आता, फार अवघड नाहीये पुस्तकं त्यामुळे हे करायला, इव्हन छपाई करायला. छपाई. आपल्याकडे अशा पण टेक्नॉलॉजी आहेत की आपण हे करतो की म्हणजे आज अमेरिकेमध्ये आपले प्रिंट ऑन डिमांडचे आपले करार आहेत की जेणेकरून एक समजा न्यूयॉर्कमध्ये एक मराठी वाचक बसलाय, हम्म. त्याला आज संभाजी वाचायचंय, तर तो मे बी तिथल्या तिथं तो ऑर्डर करेल, तिथल्या तिथं प्रिंट होईल एक कॉपी प्रिंट ऑन डिमांड वरती आणि तिथल्या तिथं ती शिप होईल. ओके. आज आपण अशा टेक्नॉलॉजीमध्ये राहतोय की जिथे अशा एक प्रत पण आपण प्रिंट ऑन डिमांड वर प्रिंट करू शकतो. आणि ती सो मग affordable आहे. पायरेसी करायला किती वेळ लागणार आहे असं? खरंय, खरंय, खरंय. सो आता मला आपल्या पॉडकास्टच्या दुसऱ्या टप्प्याकडे शिफ्ट व्हायचंय. आणि म्हणजे अर्थात मेहता पब्लिकेशन हाऊस याच्यामध्ये 1976 ला सुरुवात झाली, आज 2026 मध्ये जवळपास 50 वर्ष हा बिझनेस चालू आहे आणि पुढे आणखीन चालू राहतोय. तर ह्याच्यामध्ये 3 जनरेशन आपल्या हो. इन्व्हॉल्व्ह झाल्या पूर्ण. हो. कसं काय शक्य होतं 50 वर्ष 3 जनरेशन आणि तरी बिझनेस रोज नवीन अस्तित्व त्याचं पादक्रांत करतं? हे कसं शक्य होतं?
एक म्हणजे मला असं वाटतं, माझ्या आजोबांनी ज्यावेळी कंपनी सुरू केली त्यावेळेस त्यांचं एक स्वप्न होतं की हे जगभर पोचली पाहिजे. माझ्या वडिलांनी सुरू केली त्यावेळेस ज्यावेळी वडिलांनी याची धोरणं सांभाळली त्यावेळेस मला वाटतं त्यांनी खरंच ती रुजवायची प्रयत्न केला. ओके. माझ्या वडिलांनी ज्या पद्धतीने कामं केली की प्रत्येक नवीन टेक्नॉलॉजी असेल पटकन अडॅप्ट करणं. ओके. आज त्यांनी अडॅप्ट केलेल्या गोष्टी आहेत म्हणून मला आज सोप्या जातात. म्हणजे तो एक चेन फ्लो आहे. आज मी ज्या नवीन गोष्टी अडॅप्ट करणार आहे मे बी त्या पुढच्या जनरेशनला सोप्या जातील. आज मे बी एआय हे माध्यम आहे, ठीक आहे. माझ्या वडिलांच्या वेळेस एआय नव्हतं. आज एआय मी कसा अडॅप्ट करून त्याचं काय चांगले बेनिफिट्स घेऊन मी पुढे जाऊ शकेल तर मे बी फोर्थ जनरेशनला ते जास्त इझीच आहे. बरोबर. पण मी असाच जर बसलो आणि मी ज्यांनी तो वारसा मी सांभाळतोय आणि मी तसाच फक्त करत बसलो तर मे बी फोर्थ जनरेशनला अवघड जाणार आहे आणि मग तिथं ते कुठंतरी चेन ब्रेक होणार आहे. बरोबर. सो जे आजोबांनी जी सुरुवात केली ते वडिलांनी व्यवस्थित सांभाळली आणि माझ्यापर्यंत येऊस तोपर्यंत ते कसं व्यवस्थित हँडओव्हर होता येईल तर त्या पद्धतीने त्यांनी ती कामं केली. म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी असतील, ERP सिस्टम्स आहेत, ई बुक्स क्रांती आहे, प्रिंट ऑन डिमांड आहे, ऑडिओ बुक्स बद्दल आहे, डिजिटल सिग्नेचर्स बद्दल आहे किंवा इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की म्हणजे अग्रीमेंट संपल्यानंतर रिमाइंडर्स की आज इतके मेहता पब्लिशिंग हाऊसचे कमीत कमी आम्ही 1,000-2,000 अग्रीमेंट्सवर बसलो असू. ते किती एक्सपायर होतात रोज, किती नव्याने केले जातात, त्याच्यासाठी एक सिस्टम बसवणं गरजेचं आहे. म्हणजे ते त्यांनी इतकं व्यवस्थित बसवलेली आहे, ते सॉफ्टवेअर वाईज बसवलेली आहे, हार्डवेअर वाईज त्यांनी कसं काय करायचा प्रयत्न केलेला आहे. सो त्यांनी आज ते केलं म्हणून थर्ड जनरेशन म्हणून मी स्वतःला आरशात बघू शकतो की मी थर्ड जनरेशन आहे या कंपनीचा. कारण थर्ड जनरेशन मी कधी होणार ज्यावेळेस तुम्ही हा प्रश्न विचारणार बरोबर. आणि तुम्ही हा कधी प्रश्न विचारणार जेव्हा आम्ही काहीतरी करत असणार. बरोबर. मला काहीतरी करायला आज संधी होती कारण त्यांनी काम केलं. आणि मला असं वाटतं आता येत्या काळाप्रमाणे त्याचे आता दोन पैलू पण झालेले आहेत. मे बी 1976 म्हणजे 76 किंवा 80च्या काळात वगैरे कॉम्पिटिटर्स एवढे नव्हते, माध्यमं फार लिमिटेड होती पुस्तक विक्रीची. त्यावेळेस लेखक पण एवढे प्रोफेशनल नव्हते. लेखक पण भरपूर सहकार्य करत होते. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सह्या करायला बसणं दिवसभर. आता ते कदाचित मिळत नाही आणि ठीक आहे, बरोबर आहे, आज एवढा कुणाकडे वेळ नाहीये. पण मला आठवतंय की एक काळ होता की रणजित देसाई दादांनी, त्यांना आम्ही दादा म्हणतो सर्व, तर दादांनी मला वाटतं 2 दिवस कंटिन्युअसली आयडियल पुस्तक त्रिवेणी हे मुंबईमध्ये अक्षरशः श्रीमान योगीची आवृत्ती संपवून टाकलेली 2 दिवसात त्यांनी सह्या करून करून. बापरे. इतक्या मोठ्या मोठ्या रांगा होत्या. हा पेशन्स जो आहे ना हा फार महत्वाचा आहे. सो मे बी त्यावेळेस त्यांना ते सगळं लाभलं. आता मे बी थोडं अवघड आहे कारण कॉम्पिटिशन पण खूप आहे, लोकांचे व्याप पण खूप आहेत. बरं, एवढ्या रांगा लागतील का नाही इथून पण सुरुवात आहे. कारण का ऑफकोर्स तेवढे फॅन फॉलोईंग आजही त्या लेखकाचे आहेत पण तेवढा वेळ नाहीये लोकांकडे येऊन तिथं थांबायला. वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, वेगवेगळे ऑप्शन्स पण अवेलेबल आहेत. येस, म्हणून एक थर्ड जनरेशन म्हणून मला असं वाटतं की आय एम ऑल्सो व्हेरी लकी की आज जे माझ्या वडिलांना किंवा आजोबांना जे लाभलं नाही किंवा एक सिम्पल एक्झाम्पल द्यायचं असं ठरवलं तर आज नवीन लेखक म्हणून माझ्यासमोर आले कोणी आणि म्हटले की हे पुस्तक मला करायचंय. माझे वडील किंवा माझे आजोबा काय विचार करत असतील की हे करायचं की नाही. जर त्यांचा होकारात्मक किंवा सकारात्मक जर डिसिजन असेल तो, तर ते काय विचार करतील, अरे मला 3-5 लाख रुपयाचा खर्च आहे आता, म्हणजे थोडक्यात बॅक ऑफ द माइंड ती बॅलन्स शीट तयार झाली की यार मला 5 लाख रुपयाचा खर्च आहे, मी हो म्हणतोय म्हणजे. कारण मला 1000 प्रती छापायच्या आहेत, एक आवृत्ती अख्खी, त्याचं मला सगळं डिझायनिंग करायचंय, लेआउटिंग करायचंय, XYZ सगळं सगळं खूप काय काय करायचंय. आज माझ्यासाठी ते खूप इझी आहे. आज माझ्याकडे InDesign सारखं सॉफ्टवेअर आहे. आज प्रिंट ऑन डिमांड सारखं ऑप्शन आहे जिथं मी फक्त एक प्रत पण मी छापू शकतो, जस्ट अ सिंगल कॉपी. म्हणजे इथून पेपर टाकला तिथून पुस्तक बाहेर आला, अशी आपल्याकडे टेक्नॉलॉजी. सो मी फक्त असं म्हणू शकतो की मी अरे हे पुस्तक करायचं का नाही याच्याबद्दल मला फार विचार करायची गरज नाहीये. याचं कारण की ठीक आहे 50 करून बघू, एवढं काय 50 छापून बघू. सो ही जी लिबर्टी आहे आणि हा जो फ्रीडम आहे हा ह्या जनरेशनकडे आहे, तो आधीच्या जनरेशनकडे नव्हता.
सो मला वाटतंय की हे जास्त सोपं झालंय आता. हा थोड्या थोड्या दिवसांनी मला वाटतं मराठी प्रूफिंग हे कॉन्सेप्टच निघून जाईल, हम्म. कारण ते याच करेल. परत ही एक ऑपॉर्च्युनिटी आणि आम्ही लकी आहोत थर्ड जनरेशन म्हणून. पण ऑफकोर्स काही हे असे खूप सोप्या झाल्यात गोष्टी की अं, अशा काही अनुषंगाने की जिथं बिझनेस करणं जास्त इझी झालंय, पण तितक्याच अवघडी झालेल्या आहेत कारण कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे, हम्म. मार्जिन्स हम्म. इतके थिन आहेत. अमेझॉन सारखे लोक आहेत किंवा आज कुणी प्रकाशक होऊ शकतं. हम्म. 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 प्रकाशक होणं फार अवघड नाहीये, अवघड नाही. कारण तुमच्याकडे आज तुम्हाला प्रकाशक व्हायला काय पाहिजे, इन डिझाईन सॉफ्टवेअर पाहिजे अडोबीचं. त्याच्यानंतर तुम्हाला एक प्रिंट ऑन डिमांड वरचा एक कुठला तरी एक हे पाहिजे, वेंडर पाहिजे, जिथं तुम्हाला करता येईल. बर, आय थिंक मला तर वाटतं ते ऑलरेडी दिसतंय की भरपूर पुस्तकावर AI चे कव्हर सुरू झालेले आहेत. हो. म्हणजे तुम्हाला आर्टिस्टही नको आता आजच्या डेटमध्ये. सो प्रकाशक होणं आता खूप अवघड नाही राहिलेलं, पण त्याच्याबरोबरच कॉम्पिटिशन ती वाढली आहे त्याच्यामुळे. म्हणून खूप लोक प्रकाशक म्हणून उड्या मारतील, खूप स्वतः लेखक म्हणून सेल्फ पब्लिश स्वतःला करतील, आणि म्हणून त्या मार्केटमध्ये अजून पुढे जाऊन टिकणं हे अजून डिफिकल्ट होत जाणार आहे, थोडं अजून अवघड होत जाणार आहे. सो तिथे मला असं वाटतं उत्तर काय आहे, तर आपला प्रेझेन्स कस्टमर पर्यंत, एंड टू एंड रिटेल कस्टमर पर्यंत पोहोचणं हाच आपला ध्येय असलं पाहिजे, जे की आज चितळे आणि मॅप्रो पण तेच करते. हम्म. आज 56 त्यांचे त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रोसरीचे त्यांचे कॉम्पिटिटर झालेले आहेत. 200 प्रकारची नवीन ग्रोसरी शॉप्स ओपन झालेले आहेत, म्हणून ते स्वतःचे रिटेल शॉप्स ओपन करत चाललेत. ते कॉम्पिटिशन मध्ये पडत नाही आहेत फार, ते स्वतःची इन्व्हेस्टमेंट करतायत हम्म. आणि थेट रिटेल कस्टमर आपल्याला कसा बांधता येईल ते प्रयत्न करतायत. सो मला असं वाटतं मेहता पब्लिशिंग हाऊसची वाटचाल येत्या काळात ही अशीच असणार आहे थोडी, आणि मला असं वाटतं आम्ही हे पहिले पाऊल टाकलं पण आहे. येस, मी म्हणणारच होतो की हो. तेही अनाऊन्स करूयात आपण. तर मेहता पब्लिशिंग हाऊसचं राजारामपुरीत 5व्या गल्लीमध्ये कोल्हापुरात आपलं एक व्यवस्थित दालन उघडत आहे. अर्थातच कोल्हापुरात मेहता पब्लिशिंग हाऊस हे खूप जुनं नाव आहे. आधी ते एक रिटेल काउंटर म्हणून भावसिंगी रोडला माझे आजोबा अजूनही बसतात तिथे, ते अजूनही बघतात. सो मेहता बुक सेलर्स तिथं आहे, पण आता मला असं वाटतं की तो वेळ आली आहे की मेहता पब्लिशिंग हाऊसचं एक स्वतंत्र शोरूम, एक्सक्लुझिव्ह गॅलरी आपण असं म्हणूयात, तर ते करणं आवश्यक आहे. आणि मला असं वाटतंय लेट्स होप की जर देवाच्या कृपेने जर आपण हे करू शकलो अचीव्ह, तर प्रत्येक जिल्ह्यात आपण एक असं दुकान उघडूयात की आणि जेणेकरून मराठी पुस्तकांसाठी मराठी स्वप्नच आहे. पुस्तकांसाठी चांगले दिवस खरं. परत आणायचा प्रयत्न करू आपण. जस्ट तुम्ही बोलत असताना मला रिअलाइज झालं की आधी आपण मोबाईलच्या दुकानात जायचो, जो कोणता मोबाईल चांगला वाटेल तो घेऊन यायचो. नंतर मोबाईलच्या गॅलरीज ओपन व्हायला लागल्या, हो, तिथे जाऊन आपल्याला चॉईसेस मिळायला लागले की हा मोबाईल कसा आहे, तो मोबाईल कसा आहे, तो मोबाईल कसा आहे. गाड्यांच्या बाबतीत पण तेच झालं की खूप गॅलरी सारखंच झालं ते सगळं प्रोफेशनल, आणि तिथे गाड्या बघायला लागल्या. मग विचार करायला काय हरकत आहे, किंवा पुस्तकं मला अशी बघायला मिळतील, आणि ती घेणारी लोक निश्चित आहेत माझ्यासारखी की जी येतील, बघतील आणि त्यातून पुस्तकं घेतील. आज एक्सपिरियन्स देणं फार महत्वाचं आहे. हम्म. म्हणजे ह्या एक्सपिरियन्स हा कस्टमरला असला पाहिजे चांगला. म्हणजे तुम्ही ज्यावेळी येता तुम्हाला एक चांगला एक डिस्प्ले दिसायला पाहिजे, हम्म. एक हम्म. वेलकमिंग चेहरे पाहिजे समोर, एक शांतता पाहिजे पुस्तकासाठी, थोडी बसायला जागा पाहिजे, जागा पाहिजे. थोडं चाळायला पाहिजे, की एक एक्सपिरियन्स पाहिजे. आज क्रॉसवर्ड काय करतो, खरं. क्रॉसवर्ड पुस्तक व्यवसायामध्ये नाहीये. क्रॉसवर्ड हे एक्सपिरियन्स Experience. विकण्यामध्ये आहे. पुस्तकं ती तुम्हाला अमेझॉन वरती पण मिळत आहेत, खरं. पण तुम्ही क्रॉसवर्ड मध्ये का जाता, कारण का क्रॉसवर्ड आज तो एक्सपिरियन्स तुम्हाला सेल करतोय. सो तो एक्सपिरियन्स मला वाटते करणं गरजेचं आहे. आणि मला वाटते आधी पण आपण ह्या बाबतीत बोललेलो, आणि त्यात मला असं वाटतं एक ऍडिशन 1-2 पॉइंट्स आहेत की सातारा ग्रंथ महोत्सव झालं गेले 25 वर्ष होतोय, तसाच्या तसा होतोय, ती धुळीतच होतोय, डोम नसतो, लोक पण ठीक आहे, आम्हाला गरज आहे म्हणून आम्ही येतो, पण आपण वाचकांना किती दिवस ग्राह्य धरणार आहोत हम्म. की तसंच्या तसं तुम्ही या, धुळीतच या, बरोबर. धूळ उडतीये तिथे, पण काय सोय केली पाहिजे की नाही. म्हणून अलीकडे त्याचा डिक्लाइन होत चाललाय. ऍक्च्युली वाचक नाही कमी झालेले,
लोक आता मोड बदलले. कंटाळत आहेत. लोकांना लोक चांगले एक्सपिरियन्स स्टोअर्स बघतायत. लोकांना चांगलं हवंय. लोकांना चांगले फॅसिलिटीज हवेत. मुंबईमध्ये किताबखाना म्हणून एक आहे. हो. आणि मी साधारण 2013-14 फोर्टमध्ये एका कॉलेजमध्ये शिकायला जात होतो. एक 6 महिन्याचा कोर्स होता, 2 महिन्याचा कोर्स होता. तर मला त्या किताबखान्याच्या आतमध्ये बघून वाटायचं नाही की माझी तेवढी पात्रता आहे की मी तिथे आतमध्ये जाऊन पुस्तकं बघेन. आणि नंतर मग मी ज्यावेळी गेलो, अरे भारी आहे, हे आपल्याकडे का नाही, म्हणजे पुण्यात मी ज्यावेळी बघितलेलं नव्हतं, असेल त्याच्या आधी पुण्यामध्ये, सातारामध्ये तर काही विषयच नव्हता आणि अजूनही नाही. हा आपल्याकडं का नाहीये, असं जाऊन पुस्तक वाचत वाचत बसायचं, किंवा तिथं आपल्याला खावंसं वाटलं तर खाली कुठेतरी कॅफे आहे, तिथं जाऊन परत जाऊन आपण येऊन बसतोय आणि डिस्काउंट मिळत आहेत. हो. का नाही घेणार तिथून माणूस पुस्तक? सो खरंच असं व्हायला म्हणजे जसं तुम्ही आता ते एक्झाम्पल दिलं, ते तुम्हाला बेसिकली एक्सपिरियन्स हवाय ना. तो एक्सपिरियन्स हवा. तुम्हाला तो एक्सपिरियन्स हवाय की मला माझं आज मी माझ्या स्वकष्टाने पैसे कमवतोय. मी माझ्या बॉसचं रोज तोंड बघतोय, मला बघायचं नाहीये तरी. मी का करतोय? मी माझ्या पैशांचा आणि माझ्या आदरासाठी करतोय. बरोबर. आणि बाहेर कुठेतरी गेल्यानंतर तुमचा आदरच कोणी नाही ठेवत आहे, तसं नाही चालणार ना. तुमच्या वेळेची किंमत, तुमच्या पैशांची किंमत ही राहायला पाहिजे. तरच तुम्ही म्हणणार की यार मी परत येतो इथे. बरोबर. नाहीतर काय, 100 करोड पॉप्युलेशन आहे आपल्या इथे, हरवून जातील लोक. कधी कुठला माणूस आपल्याशी संबंध तुटेल हे आपल्यालाही कळणार नाही. आणि व्यवसाय करताना ही फार महत्वाची गोष्ट हो. म्हणजे ही लक्षात ठेवली पाहिजे. पहिल्या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे. पण यामध्ये आणखीन एक गोष्ट होती, म्हणजे मी आता आमच्या व्यवसायाचा सेकंड जनरेशन म्हणून बघतोय, आणि याच्यामध्ये पहिल्या जनरेशन सोबत जी काम केलेली लोक असतात ना, ती सेकंड जनरेशन सोबत कायम असतात. बरोबर. आणि तुमच्या बाबतीत पण आय एम शुअर की हे झालेलं असेल, हो. की त्या लोकांची काम करण्याची पद्धत वेगळी असते, हो. कारण त्यांची लिडरशिप वेगळी असते. हो. ज्यावेळी दुसरी लिडरशिप येते त्यावेळी कामाची पद्धत बदलायची असते लिडरशिपला, बरोबर. काहीतरी त्याच्यामध्ये अपग्रेडेशन करायचं असतं, आणि मग ही जी लोक आहेत ती पटकन त्याच्यामध्ये अडॅप्ट होत नाहीत. पण आपल्याला असं वाटतं की अरे ही जुनी लोक आहेत, म्हणजे ह्यांच्या जीवावरती आपण एवढा बिझनेस उभा केलाय, तर ह्यांना आपण काढायचं नाहीये. मग अशा वेळी सेकंड किंवा थर्ड जनरेशन मध्ये जो कोण काम करतोय त्यानं मार्ग कसा काढायचा, तुमचा अनुभव काय? एक म्हणजे लोकांना तुम्ही चांगलं ट्रीट केलं पाहिजे. Yeah. ठीक आहे. तुमचं स्टाफ असू दे, ते बेसिकली तुमची टीम आहे. Yeah. तर तुम्ही व्यवस्थित आत्ताच्या काळाप्रमाणे तुम्हाला सॅलरीज द्यावे लागतील. तुम्हाला आत्ताच्या काळाप्रमाणे सर्व्हिसेस द्यावे लागतील. बरोबर. जर समजा AQI हा असेल तर तुम्हाला एअर प्युरिफायर बसवावं लागेल. ठीक आहे, इतकं सिम्पल आहे. सो आधीचे जनरेशन जी एक होते, प्रॉब्ली 2000-2005 पर्यंत जसं चालायचं काम, एक बॉस म्हणून असायचे ते. बरोबर. आता बॉस हा कॉन्सेप्ट नाही राहिलेला. म्हणजे बॉस हा तुम्ही लीडर म्हणूनच केलं पाहिजे. आणि एक आम्ही आता रिसेंटली पुस्तक केलं, लीडिंग फ्रॉम द बॅक नावाचं. हा. रविकांत यांनी लिहिलेलं आहे. सो ते टाटा मोटर्सचे चीफ होते. जगॉर लँड क्रुझर ज्यावेळी त्यांनी अक्वायर केलं ते त्यांच्या कारकिर्दीमध्येच झालेलं ते सगळं. पण त्यांनी त्या पुस्तकात ते काय म्हणतात की लीडिंग फ्रॉम द बॅक, तुम्ही बॅकसीटवर जायला पाहिजे आणि तुम्ही तुमच्या स्टाफला पूर्ण फ्रीडम दिलं पाहिजे. तुम्ही मागून लोकांना मॅनेज करा. तुम्ही मॅनेज करा लोकांना, ऑर्डर्स नका देऊ. तुम्हाला एक टीमवर्क म्हणून हे कसं युनिट सांभाळायचं आहे, ह्याच्यासाठी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने विचार करून, लोकांना त्या पद्धतीने सपोर्ट करून, त्या पद्धतीने मोटिवेट करून, त्या पद्धतीने त्यांना तसं पुश करून तुम्ही ते केलं पाहिजे. तुम्ही जर त्यांच्यासमोर दाखवलं की आज मी बॉस आहे, आज असंच होणार आणि ते तसंच होणार, तर मग नाही होणार हे पुढे. मग असं काय वाटतं की बाबा हे 3 टॉप गोष्टी आहेत की ह्या लिडरशिप मध्ये असल्याच पाहिजे, त्याला काय हेच नाही? एक म्हणजे कम्युनिकेशन, क्लिअर कम्युनिकेशन. दुसरं म्हणजे सहानुभूती. तुम्हाला एम्पथी पाहिजे लोकांबद्दल. सिंपती नकोय, सिंपती नकोय, एम्पथी पाहिजे. थर्ड असं आहे, तुमचं नेचर अतिशय स्ट्रिक्ट पाहिजे. स्ट्रिक्ट म्हणजे वेळेची किंमत करणं किंवा डिसिप्लिन. तुम्ही तुमची डिसिप्लिन पाहिजे, तुम्हाला एम्पथी पाहिजे आणि अर्थातच तुम्हाला क्लिअर विजन पाहिजे.
तरच तुम्ही लोकांना सांगू शकता. कम्युनिकेशन म्हणजे काय, तुमची विजन असायला पाहिजे, ती तर तुम्ही कम्युनिकेट करू शकाल नीट. खरंय. पण कम्युनिकेशन हे क्लिअर पाहिजे. जर तिथं कुठे प्रॉब्लेम येत असेल ना, तर मे बी तुम्ही स्वतःही कन्फ्यूज करताय आणि समोरच्यालाही कन्फ्यूज करताय. हे आधीच्या काळात मे बी काळ वेगळा होता तो. जसं म्हटलं की कॉम्पिटिशन कमी होती, बरोबर. म्हणून तो काळ वेगळा होता आणि लोकांना कामाची गरज पण जास्त होती. आता तसं नाहीये. सो बॉस हा आता आउटडेटेड कॉन्सेप्ट आहे. कुणी बॉस नसू शकतं आता. आता लीडर पाहिजे. आता लीडरच पाहिजे आणि तो लिडिंग फ्रॉम द बॅकच पाहिजे. दोन्ही काय होतं, माझ्या डोक्यात तोच विचार चालू होता की तो माणूस 6व्या-7व्या नंबरला यायचा. येस प्राईम मधला दोन्ही. येस, टीम फर्स्ट, Yeah. देन लीडर कम्स लास्ट. सर, आता प्रकाशक म्हणून म्हणजे बघा, आपण लीडर म्हणून ज्यावेळी काम करत असतो त्यावेळी आतमध्ये लिडरशिपची वेगळी आव्हानं असतात, ती आपल्याला ओव्हरकम करायचीच असतात. पण जर त्यामध्ये आपण कमी पडलो तर दुसऱ्या बाजूला बाहेर कोणतरी कॉम्पिटिटर बसलाय जो माझी मार्केटमध्ये जी प्लेस आहे ती प्लेस घ्यायचा तो हर एक प्रयत्न करतोय. कधी लिगल गोष्टी करतोय, कधी इलिगल पण गोष्टी त्याच्या चालू आहेत. अशा वेळी त्या कॉम्पिटिशन सोबत सोबत डील करण्यासाठी, फाईट करण्यासाठी, फेस करण्यासाठी लीडरनं काय केलं पाहिजे? माधव घाबरायला नाही पाहिजे. बस एवढंच आहे, बाकी काय सांगणार. कारण ते तर होतच राहणार. सगळ्यांनाच पुढे यायचंय आणि ऑफकोर्स ही ह्युमन टेंडन्सी आहे, ह्युमन बरोबर. स्वभाव आहे. बरोबर. आज मॅप्रोला पण जॅम विकायचंय आणि मालाच पण जॅम विकायचंय, म्हणून मॅप्रो नाही ना घाबरलं. बरोबर. सो हे होत राहणार. आणि आता मी गीतांजली श्रीचं एक्झाम्पल दिलं, रेत समाधी. आपल्याकडे नाहीये ते पुस्तक, कुठल्या तरी वेगळ्या प्रकाशकांनी ते पुस्तक घेतलं. हे अप्स अँड डाऊन्स होतच राहतात. मेहता पब्लिशिंग हाऊस आहे म्हणून इतर प्रकाशकांनी पण मराठीचे राईट्स आपल्यालाच दिले पाहिजे असं मी ग्राह्य नाही धरू शकत. एवढा इझी गेम नसणार. एवढा इझी गेम नाहीये. कधी ते जिंकणार, कधी मी जिंकणार, कधी सगळे मिळून जिंकू, कधी सगळे मिळून हारणार. पण तेच आहे की घाबरला नाही पाहिजे, की म्हणजे येणार लोक येत राहू देत. उलट मी तर म्हणतो की पुढच्या पुणे पुस्तक महोत्सव मध्ये मला पेंग्विन हवंय. का क्या नको? बात आहे. पेंग्विन जर आज त्या एवढ्या मोठ्या पेंडॉलमध्ये जर पेंग्विन किंवा त्या इंटरनॅशनल लेवलचा जर पब्लिशर आला तर मला प्रोत्साहन मिळेल खरंय. की आपल्याला अजून नीट करायचंय, त्या लेवल पर्यंत जायचंय. त्या लेवल पर्यंत जायचंय. किंवा आज माझ्या स्टाफलाही ते कळून चुकेल की आपणच प्रत्येक वेळेस आपल्या स्टॉलला गर्दी होते, हे ग्राह्य नाही धरलं पाहिजे. बरोबर. इतर असे खूप लोक आहेत की ज्यांच्या स्टॉलला गर्दी होणार, म्हणून आपल्याला आपले सर्व्हिसेस अटमोस्ट टॉप केले पाहिजे. तिथे कॉम्प्रोमाइज नाही. तिथं कॉम्प्रोमाइज नाही केली पाहिजे. सो कधी कधी ते चांगलं पण असतं की जर 4 लोक जर तुमची जागा घेण्यासाठी जर उत्सुक असले ना, तर तुमच्या जागेचं महत्व तुम्हाला अजून जास्त चांगलं कळतं. मे बी ते आधी कळत नाही, पण ते त्यावेळेस ज्यावेळी कळतं त्यावेळेस ते कळतं. असं मला वाटतं की व्हायला पाहिजे ते. सो कॉम्पिटिशन इज हेल्दी. घाबरायचं नाही, घाबरायचं नाही, श्वास घ्यायचा आणि जायचं पुढे. जायचं. आणि खूप लोक खूप रडतात, अहो खर्चच वाढलाय, हेच वाढलाय, असंच होतंय, तसंच होतंय. जगताय म्हटल्यावर खर्च होणार. सिम्पल आहे. जगताय तुम्ही म्हटल्यावर खर्च होणार. मग आम्हाला ते अकाउंट्स मध्ये अरे परवडतच नाही हे सगळे एक्झिबिशन्स करायला, हे करायला, असं करायला, हे पुस्तक आम्हाला परवडतच नाही एवढं रॉयल्टी द्यायला. नाही परवडत तर नाही परवडत, सोडून द्या, रडू नका. पण मी काय म्हणतो, देऊन टाका आणि मोकळं करा. तुम्हाला जर काय चांगलं करायचंय तर तुम्हाला पैसा मोजावा लागणार. खरंय. तुम्हाला पैसा खर्च करावा लागणार. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट म्हणून त्याकडे बघायला लागणार. वायफळ खर्चांना मार्केटिंग एक्सपेन्स म्हणून तुम्हाला बघायला लागणार. कारण शेवटी तुम्ही पुस्तक विक्रेता तर आहातच प्रकाशक म्हणून, पण एक ब्रँड बिल्डिंग एक्सरसाइज पण तुम्ही केली पाहिजे. ह्याच्याकडेही तुम्ही बघितलं पाहिजे. ह्या सगळ्या पैलू एकत्र जर आले तरच आपण असं म्हणू शकतो ना धाडसानी की नाही यार कॉम्पिटिशन पाहिजे. कारण आम्ही हे करत असतो. मी आज जर असा विचार केला की नाही बाबा माझ्या स्टाफने आत्ता रिसेंट आहे, म्हणजे आम्ही नागपूर पुस्तक महोत्सवला गेलेलो, त्यावेळेस खायला प्यायला काय छान नव्हतं मिळत माझ्या स्टाफला, कारण तिथं सगळं तिखट असतं वगैरे वगैरे. आम्ही रोज मॅकडॉनल्ड्स खात होतो. मी असा नाही विचार केला की बाबा हे काय बाबा 100 रुपयाची राईस प्लेटच पाहिजे, माझा खर्चच जास्त होतोय. अरे होऊ दे, काय खर्च आहे, होणार.
खरं पण आयडियली काय आहे? भरून निघणार आहे ह्याचं कॅल्क्युलेशन Calculation डोक्यात पाय. पाहिजे. बरोबर आहे. आणि शेवटी काम करायचंय म्हटल्यावर सगळं काही कमी जास्त होत असतं. प्रत्येक वेळेस काय आपण प्रॉफिटच करायला पाहिजे असा हेतू नसायला पाहिजे. प्रत्येक वेळेस आपण फक्त रिप्रेझेंट चांगलं स्वतःला नीट केलं पाहिजे, हम्म. हा हेतू असायला पाहिजे. त्यात मे बी लॉसेस पण येतील, पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. सर आता शेवटचे 1-2-3 प्रश्न राहिलेत. त्यातला एक महत्वाचा प्रकाशक म्हणून तुम्हाला हा माझा प्रश्न आहे की सगळ्यात अवघड काय आहे? म्हणजे कंटेंट पुस्तकातलं ठरवणं कसं आहे ते डिफिकल्ट आहे, पुस्तक पब्लिश करणं अवघड आहे का पुस्तकाचं वितरण अवघड आहे? पुस्तकाचं वितरण हे जास्त अवघड आहे आत्ताच्या काळात. ओके. ह्याचं कारण असं आहे की स्पेस ही लिमिटेड आहे सगळ्यांकडे, बरोबर. आणि खूप पब्लिशर्स आहेत त्या बरोबर. स्पेससाठी. सो वितरण थोडंसं अवघड होत चाललंय. पण त्या व्यतिरिक्त एक हे पण संधी मिळत चालली की मेटा ऍड्स कॅम्पेन, हम्म. की म्हणजे फेसबुक वरून आपण पुस्तकं विकू शकतो. तुम्हाला अमेझॉन तर आणि हे सगळे ई कॉमर्स वाले आहेच आहेत. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग आहे. सो त्याची माध्यमं बदलली आहेत आणि तुमचे कष्ट जास्त लागणार आहेत येत्या काळात पुस्तकं विकायला, बिकॉज ऑफ कॉम्पिटिशन. बाकी काही नाही. बाकी काही नाही. ओके. आणि आता शेवटच्या म्हणजे तुमचा पर्सनल माझ्या ह्याच्यावरती ओपिनियन हवंय की ऑल टाइम फेवरेट तुमची मेहता पब्लिकेशनची 5 पुस्तकं अशी कोणती आहेत की मी केव्हाही वाचायला बसतो आणि मला छान वाटतं? फक्त 5 हवीत. एक म्हणजे अर्थाच्या शोधात, ओके. मॅन सर्च फॉर मीनिंग असं एक नावाचं पुस्तक आहे. येस. येस. आणि ते मला असं वाटतंय की प्रत्येक माणसाने ते वाचलं पाहिजे. एक हे आहे. दुसरं रुचिरा आहे, कारण खायला वगैरे भरपूर काय 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 लागत असतं. इतक्या सोप्या पद्धतीने ते सगळं लिहिलेलं आहे की म्हणजे आजही असं पुस्तकच नाहीये अख्ख्या मार्केटमध्ये. पोहे कसे बनवायचे, इथून कमलाबाई ओगलेंनी ते इतकं सुरकपणे दिलेलं आहे की फारच अप्रतिम. त्याच्यानंतर मला हेही पुस्तक राधेय एक प्रचंड मला वाटतं ते फेवरेट आहे. ऑल टाइम. अर्थातच मृत्युंजय बद्दल लोक बोलतात, म्हणजे मृत्युंजय वाचून झाल्यानंतर एकदा राधेय तुम्ही हातात घेतलंच पाहिजे आणि तुम्ही वाचलंच पाहिजे. शेवट तर डोळ्यातून पाण्यानेच होतो. येस. अजून मला फोर्थ मला डॅन ब्राऊनचं मला एंजल्स अँड डेमन्स आवडतं. ओके. ते एक अप्रतिम पुस्तक आहे. पिक्चरही आलेला आहे त्याच्यावर, पण पुस्तक फारच अप्रतिम आहे. 5वं मला असं वाटतं की जे आवर्जून कधी ना कधीतरी कोणीतरी हाताळलं पाहिजे ते म्हणजे चिकन सूप फॉर द सोल सिरीज. येस. येस. एक एक 1.5 पानाच्या कथा आहेत. भारी. आणि अक्षरशः तुम्ही कुठंतरी एक 10 मिनिटं फक्त तुम्हाला जरी ब्रेक हवा असेल तुमच्या ऑफिस मधून त्याचं- काम करता करता, फेरफटका मारून आले. हा एक एक पान वाचा फक्त तुम्ही. खरंय. बस तुम्ही 1 ते 1.25 पान वाचल्यानंतर तुम्हाला एक छोटीशी कथा कळते. मे बी इट्स अ रिफ्रेशिंग मोमेंट. आणि आता पुढचं मला जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी तुमच्याकडून रिकमेंडेशन हवेत. ते पण 5 हवेत, पण त्याच्यामध्ये एक बायोग्राफी हवी, त्याच्यामध्ये एक क्राईम पुस्तक, क्राईम रिलेटेड हवं, आणि एक कॉमेडी हवं, आणि 2 पुस्तकं तुम्हाला चॉईस आहे, कोणतीही सांगू शकता. आपण हे स्टेप बाय स्टेप जाऊ. Yes. क्राईम जे हवंय ते मला असं वाटतं क्रिमिनल्स इन युनिफॉर्म नावाचं एक आम्ही पुस्तक केलेलं. तर ते संजय सिंह नावाचे एक लेखक आहेत. ओके. तर ते काय हे आहेत, जर्नलिस्ट आहेत. तर त्यांनी जे बेसिकली अंबानीच्या घराबाहेर त्याचे काय स्फोटक मिळालेले, त्याचं त्यांनी फिक्शनाइज स्टोरी करून नावं सिनॉनिमनी बदलून त्यांनी ते Okay. पुस्तक लिहिलंय की ओके. एक्झॅक्टली ते काय झालेली भानगड सगळी. तर ते मजेशीर आहे पुस्तक, मला असं वाटतं ते जरूर वाचावं. त्याच्यानंतर कॉमेडी पुस्तक मी असं म्हणेल कागदी घोडे नावाचं आम्ही एक पुस्तक केलं. ते खुटवड साहेबांचं पुस्तक आहे. सो तेही मला वाटतं एक रिफ्रेशिंग मोमेंट येतो की आज अलीकडे विनोदी पुस्तकं एवढी येत नाहीये. म्हणून ते एक आमच्यासाठी एक 5 ऍट अ टाइम पुस्तकं आम्ही केलेली त्यांची. तर तो आमच्यासाठी एक एक्सपेरिमेंट होता आणि मज्जा आली. तो एक चांगला होता प्रयोग. त्याच्यानंतर बायोग्राफीज मध्ये मला असं वाटतं येत्याच काळात आम्ही, अर्थातच आता भरपूर सारे आलेले आहेत रतन टाटांचे, पण येत्याच काळात आमचं रतन टाटांवरती एक बायोग्राफी येते. क्या बात आहे. सो ते एक मला असं वाटतंय की ते चांगलंच आहे पुस्तक.
आणि ते एक असं ते फार वेगळं पुस्तक आम्ही करतोय की जेणेकरून तुम्ही काय शिकला आणि तुम्ही काय नोट डाऊन करू शकता. सो असंही आपण स्पेसेस ठेवले Wow. पुस्तकामध्ये. सो ती तुमची हँड जर्नल बुक पण असू शकते की मी काय वाचलंय आणि काय शिकलोय. सो एक असं आहे. आणि त्याशिवाय मला असं वाटतं की आवर्जून वाचकांना मी रेकमेंड करेल पुस्तकं. एक म्हणजे कॅच मी इफ यू कॅन नावाचं पुस्तक आहे. ओके. पिक्चर ज्याच्यावर पिक्चर ज्याच्यावर आहे तो, ओके. ते अनुवाद केलेलं आपणच पुस्तक आहे ते. ओके. आणि अप्रतिम आहे ते पुस्तक, वाचायला पाहिजे ते. सो जुनं पुस्तक आहे पण मला असं वाटतं वाचायला पाहिजे. त्याशिवाय चीपर बाय द डझन म्हणून पुस्तक आहे, ओके. तेही आपणच प्रकाशित केलेलं आहे पुस्तक. चीपर बाय द डझन फॅन्टॅस्टिक अफलातून पुस्तक आहे. म्हणजे एकदा पुस्तक हातात घेतलं की तुम्ही ठेवणारच नाही. क्या बात आहे. मजेशीर असतात. 12 मुलं असतात आणि किती किती गोंधळ घालत असतात ते घरी. फार मजेशीर पुस्तक आहे. सो मी आता हे 2 लाईट हार्टेड पुस्तकं का रेकमेंड केली. सिरियस रिडिंग होतच असतं. बरोबर आहे. सिरियस रिडिंग करायला मी रेकमेंड करायची गरज नाही, ते तज्ञ लोक आहेत. ओके. पण मला असं वाटतं की ही अशी पुस्तकं आहेत जी कुणी चर्चा नाही करणार बाहेर. So मला असं वाटतं ही वाचली पाहिजे. येस. सो आय गेस या पॉडकास्टमध्ये इथेच थांबायची वेळ आलेली आहे. आणि सर म्हणजे मी हे तुम्हाला थँक्यू म्हणतो ऍक्च्युली, पण मला अख्ख्या मेहता Yes, sir. पब्लिकेशन हाऊसला थँक्यू म्हणायचं की तुमच्यामुळे आम्हाला सुधा मूर्तींचं वाचन वाचायला मिळालं. वाईज अँड अदरवाईज आमच्या घरात आलं, Yes, sir. भैरप्पा Yes, आमच्या sir. घरात आले आणि असंख्य वेगवेगळ्या भाषेतली पुस्तकं ही आमच्या घरात आली. ती त्यातला बहुतांश मोठा वाटा हा तुमचाच आहे. सो Yes, सर sir. थँक्यू सो मच. आणि इतक्या छान पद्धतीने तुम्ही व्यवसायातल्या गोष्टी आहेत, साहित्य संमेलनातल्या गोष्टी आहेत आणि रिकमेंडेशन आहेत, सगळं छान पद्धतीने Yes, sir. सांगितलं. थँक्यू. थँक्यू.